नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, कागल सारख्या ठिकाणी भाजपचा सभापती केला म्हणून उपकाराची भाषा करणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना शोभत नाही. भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचं वक्तव्य. गोकुळ दूध संघासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका ही निश्चितपणाने योग्य असल्याचे मत भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक जाहीर करून राष्ट्रवादीच्या नेत्यावर निशाणा साधला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या बाबतीत गेले 3-4 महिने कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण अतिशय ढवळून निघालेलं आहे. त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्यावर टीका केली आहे. ज्या दूध संस्थांच्या बाबत वाद सुरू आहे त्या संस्थांना वगळून निवडणूक घेणे हे अतिशय घाईचे ठरेल, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांची देखील आहे. त्यामुळे या संस्थांच्या अस्तित्वाबाबत, सभासदत्वाबाबत ते देखील सकारात्मक आहेत. अशा परिस्थितीत या 1108 संस्थांच्या सभासदत्वाचा निकाल लागल्याशिवाय निवडणूक घेणे उचित होणार नाही. ही मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय योग्यच आहे. परंतु सत्तेशिवाय काही चालत नाही अशी भावना असलेल्या अनेक नेत्यांच्या मनामध्ये निवडणूक होत नाही याबद्दल अस्वस्थता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. अशी अस्वस्थता अशा अनेक नेत्यांच्या वक्तव्यातून आपल्याला नेहमीच दिसत आहे. अशा परिस्थितीत अपात्रतेच्या उंबरठ्यावर असलेल्या 1108 दूध संस्थांना न्याय मिळाल्याशिवाय सदरची निवडणूक होऊ नये ही आमची भूमिका असल्याचं त्यांनी पत्रकात म्हटलं आहे. गोकुळवरती प्रशासक आल्यास संस्थांचे नुकसान होईल अशी भूमिका मांडणाऱ्या लोकांना सांगायचे आहे की काही वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात KDCC या बँकवर प्रशासक आला होता. प्रशासकांनी या बँकेची स्थिती सुधारली. त्यांनी घालून दिलेल्या पायंड्याप्रमाणे आताचे कामकाज सुरू आहे. मग KDCC बँक अडचणीत आली का? कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर तत्कालीन परिस्थितीमध्ये प्रशासक आलेले होते. या प्रशासकाच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी या प्रशासकांनी सुरक्षित ठेवल्या आणि मार्केट कमिटीची स्थिती सुधारली. या प्रशासकांच्या काळात मार्केट कमिटी अडचणीत आली का? मग गोकुळ व प्रशासक आल्यास गोकुळ अडचणीत येईल असे म्हणण्याची काय आवश्यकता आहे? त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका ही योग्यच असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक घ्या म्हणून मागणी करणाऱ्या संचालकांना देखील टोला लगावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आम्ही भाजपला घेऊन कागलमध्ये सभापती पद दिले असे वारंवार सांगतात. पण अशा नेत्यांना माझे असे सांगणे आहे की गोकुळ दूध संघात महायुतीचाच पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसचा चेअरमन व्हावा यासाठी आग्रह धरणारी भारतीय जनता पार्टीच होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी भाजपच्याच लोकांनी मदत केली. करवीर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचा सभापती करण्यात भाजपानेच मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेत बसवण्यासाठी भाजप तितकेच ताकदीने मदत करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे सगळे आमदार निवडून येण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. त्यामुळे एका कागल सारख्या ठिकाणी भाजपचा सभापती केला म्हणून उपकाराची भाषा करणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना शोभत नाही, अशी जळजळीत टीकाही त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. पुढील बातमी आहे, विधान परिषद निवडणुकीतून उद्धव ठाकरेंची माघार, अंबादास दानवे यांना संधी. राज्य विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या निवडणुकीतून माघार घेत विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. दानवे उद्या सकाळी 11 वाजता आपली उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनीच पुन्हा विधान परिषदेवर जावे असा आग्रह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि ठाकरे गटातील नेत्यांकडून धरण्यात आला होता. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत पक्षात हालचालींना वेग आला होता. मात्र पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ठाकरे यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणातून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ नुकताच संपला होता. त्यांच्या आक्रमक शैलीमुळे आणि निष्ठेमुळे ठाकरे यांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. अंबादास दानवे हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या या अनपेक्षित खेळीमुळे आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पुढील बातमी आहे, बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी रणधुमाळी. भवानीपूरमध्ये ममता सुवेंदू भिडले, हिंसाचाराच्या छायेती भरघोस मतदान. पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांसाठी विखुरलेल्या हिंसेच्या घटनेदरम्यान चुरशीचे मतदान झाले. भवानीपूर या हाय प्रोफाईल जागेवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
आणि सुवेंदू अधिकारी यांच्या शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. किरकोळ राडे आणि तणाव असूनही सायंकाळपर्यंत मतदारांनी भरघोस मतदान केले. पुढील बातमी आहे मस्ताजोग पोटनिवडणुकीत स्वरूपानंद देशमुखांचा दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुखांवर विजय. दिवंगत नेते संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत आलेल्या मस्ताजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत आज निकाल लागला आहे. संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा 92 मतांनी पराभव करत स्वरूपानंद देशमुख यांनी सरपंच पद खेचून आणले आहे. मागील निवडणुकीत अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद यांनी यंदा तरुण मतदारांच्या जोरावर माजी मारल्याचे समजते. विजयाच्या जल्लोषासोबतच स्वरूपानंद देशमुख यांनी थेट देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी संतोष देशमुखांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मी जरी सरपंच झालो असलो तरी संतोष अण्णांच्या न्यायासाठीच्या लढाईत मी त्यांच्या कुटुंबासोबतच असेन अशी भावनिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तर दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गावाच्या विकासासाठी एकत्र काम करू अशी भावना व्यक्त केली. पुढील बातमी आहे इराणची आर्थिक कोंडी. रियाल विक्रमी नीचांकी स्तरावर तर ट्रम्प यांचा लॉंग टर्म नाकेबंदीचा इशारा. आखातातील तणाव आता एका निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या बंदराची दीर्घकाळ नाकेबंदी करण्याचे आदेश सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले आहेत. इराणला अण्वस्त्र कार्यक्रमापासून कायमचे रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर आक्रमक पोस्ट करत इराणने वेळीच शहाणे व्हावे असा सज्जड दमही भरला आहे. युद्धाच्या झळा आता इराणच्या अर्थव्यवस्थेला बसत आहेत. इराणचे चलन रियाल इतिहासातील निच्चांकी स्तरावर पोहोचले असून $1 किंमत आता 18 लाख रियाल झाली आहे. यामुळे तेथे महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतरही इराणचा बहुतांश समृद्ध युरेनियमचा साठा इस्फहान येथील केंद्रात सुरक्षित असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा प्रमुखांनी व्यक्त केलाय. युद्ध सुरू झाल्यापासून इराणमध्ये 21 जणांना फाशी देण्यात आली असून 4000हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यावर युएनने तीव्र टीका केली आहे. इराण आता आर्थिक आणि लष्करी अशा दुहेरी कात्रीत सापडलाय. एकीकडे अण्वस्त्रावरून अमेरिकेचा वाढता दबाव आणि दुसरीकडे कोसळणारे चलन यामुळे इराणमधील अंतर्गत असंतोष वाढू शकतो. दरम्यान जगातील आघाडीच्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेल्या संयुक्त अरब अमिरातीने ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून बाहेर पडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. 1 मे पासून युएई या संघटनेचा भाग नसेल. युएईच्या या निर्णयामुळे आखाती देशांच्या एकजुटीला तडा गेला असून येणाऱ्या काळात तेलाच्या किमतीत मोठी अस्थिरता पाहायला मिळू शकते. पुढील बातमी आपल्या कोल्हापुरातून 1 दिवस आड पाणी पुरवठा. उद्या 30 एप्रिल पासून होणार अंमलबजावणी. सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून एल निनोच्या व आयओडीच्या प्रभावामुळे यावर्षीचा उन्हाळा लांबणार आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानमध्ये घट होणार असल्याने धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचा पावसाळा सुरू होईपर्यंत काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. परिणामी काळंबावाडी व शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेसाठी होणारा दैनंदिन पाणी उपसा मर्यादित ठेवणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिकेने शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार उद्या 30 एप्रिल पासून शहरातील विविध भागांमध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी कोल्हापूर वासियांना सहकार्य करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.